हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये. तर आज छान असा तुमच्याशी नवीन असा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर आता इथे मी तिखट आणलेलं होतं वर्षभराच्या साठवणीचं. तर आमच्या विदर्भामध्ये एकदम स्पायसी असं जेवण करतात, त्यामुळे मला तिखट जरा जास्त लागतं. वर्षभरात मला 5 किलो तिखट लागतं. तुम्हाला किती लागतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, आता इथे यावेळेस मिरची न घेता मी तिखटच रेडीमेड आणलेलं आहे. आता कोरोनापासून हे असंच रेडीमेड तिखट मी घेते. तर माझ्या घराजवळच्याच एक ताई आहे, तर त्यांचे मिस्टर कोरोनामध्ये गेलेले होते. त्यानंतर त्यांनी हा तिखटाचा जो बिझनेस आहे तो सुरू केला आणि घरगुतीच तर तिखट वगैरे काढतात एकदम छान, आणि एकदम छान असं तिखट तर देतात. त्यामुळे तिथूनच मी तिखट आणते. आता काहीतरी आता थोडा आपलाही हातभार त्यांना आणि माझाही थोडाफार त्रास वाचतो. मिरची काढणे, दळणे, या सगळ्या गोष्टी जेवढ्याला तेवढ्याच पडतात. त्यामुळे आता कोरोनापासून मी त्यांच्याचकडनं तिखट आणते आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आणि एकदम छान असं टेस्टी असं तिखट असतं आणि वर्षभर मला हे पुरतं. आता हे वर्षभर नाहीच तर 2 वर्ष जरी तुम्ही ठेवलं तर एकदम छान असं राहू शकतं. आता ते कशा पद्धतीने ठेवायचं किंवा कसं साठवून ठेवायचं हेच मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, एका छान अशा कोरड्या पातेल्यामध्ये मी मस्त तिखट घेतलेलं आहे 5 किलो. आता एक मोठ्या वाटीच्या साहाय्याने छान मोठी वाटी भरून आपल्याला मीठ घ्यायचं आणि ते मीठ छान असं त्या तिखटावर टाकून घ्यायचं आणि छान व्यवस्थित असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. परंतु जे भांड्यामध्ये आपण तिखट वगैरे टाकलं आहे किंवा जी चटणी टाकलेली आहे, तुम्ही जे काही म्हणत असाल ते आमच्या भागामध्ये तिखटच म्हणतात, तर ते टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आणि ते पातेलं जे आहे ते मुळातच ओलसर ठेवायचं नाही, छान उन्हामध्ये कोरडं असं करून घ्यायचं. आणि अशा या प्रक्रियेमुळे पूर्ण तिखट जे आहे आपलं 2 ते 3 वर्ष आरामात असं टिकतं. बघा, आता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे जे मीठ आहे त्या मिठामुळे जे आहे ते पूर्ण ओलावा जो आहे पाण्याचा तो शोषून घेतो. त्यामुळेच आता यामध्ये मीठ टाकावं लागतं. आता इथे मी चम्मच वगैरे जो घेतला आहे तो सुद्धा एकदम कोरडा घेतलेला होता. आता एक भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तिखट साठवून ते ठेवायचं आहे. त्या भांड्याच्यामध्ये एकदम तळाशी थोडंसं तिखट जे मीठ आहे ते थोडं टाकून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं करून तिखट टाकायचं आणि जे एकदम प्लेन असं जे भांडं असतं, वाटी किंवा काही, आमच्याकडे एक प्याला आहे, त्या प्याल्याच्या साहाय्याने थोडं थोडं तिखट टाकून छान असं एकदम प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून त्यात एअर राहणार नाही किंवा काही. आणि एकदम घट्ट असं दाबून दाबून तिखट घ्यायचं. बघू शकता मी कशा पद्धतीने इथे दाबून घेत आहे. एकदम भाग देऊन देऊन ते तिखट दाबून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने जर आपण तिखट टाकलं तर त्यामध्ये जाळंही पकडत नाही किंवा कीड देखील लागत नाही आणि एकदम आरामात 2 ते 3 वर्ष छान असं आपलं तिखट राहतं. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. तुमच्याकडे बिलकुलच तिखट असं खराब होणार नाही. आणि मी एकदम भार देऊन देऊन हे करत होती. आता हे सगळं झाल्यानंतर तो तिखटाचा डबा आहे तो कधी गॅसजवळ ठेवू नका. त्यामुळे जो आहे तो डब्याला घाम वगैरे येऊ शकतो आणि आतमध्ये तिखट देखील आपलं खराब होऊ शकतं. आता यानंतर जेव्हा आपल्याला तिखट काढायचं असतं त्यावेळेस देखील जो चम्मच आपण वापरणार आहे तो एकदम कोरडा घ्या, कारण ओलसर जेव्हा चम्मच असतो तेव्हा त्या ओलाव्यामुळे देखील आपलं तिखट खराब होऊ शकतं. असे बरेच छोटे मोठे कारणं असतात आणि आपल्याला लक्षात देखील येत नाही की आपलं इतकं मोठं तिखट जे आहे ते कशामुळे खराब झालेलं आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपण 1-2 वर्ष आरामात हे तिखट ठेवू शकतो. बघू शकता मी एकाच वेळेस दाबत नाही आहे, तर थोडी थोडी लेअर करून तिखट इथे टाकते आणि छान असं प्रेस करून घेते आणि बिलकुल मुळातच त्यात एअर राहायला नको. अशा पद्धतीने जर आपण सगळं तिखट व्यवस्थित तळापासूनच दाबत दाबत आणलं तर एकदम भरपूर असं तिखट देखील ते आपल्या भांड्यामध्ये बसतं आणि टाकताना जमेतो. पण तर तुम्ही स्टीलचा डबा वापरा किंवा काचेची भरणी जरी वापरली तरी चालेल. आणि छान असं व्यवस्थित असं पूर्ण प्रेस करून घ्या. खूप जास्त देखील इथे मीठ वापरू नका. एकदम आवश्यक आहे तेवढंच वापरा, कारण माझं तिखट हे दिसताना जरी कमी दिसत असेल तरी भरपूर होतं. 5 किलो तिखट होतं, त्यामुळे मी इथे मीठ थोडं जास्त प्रमाणात टाकलेलं आहे. पण जेवढं टाकते मी तेवढंच टाकलेलं आहे. आणि लास्टमध्ये जे आहे एकदम असं प्रेस करून सगळं पॅक करून दिलेलं आहे. एकदम मस्त एअर वगैरे राहणार नाही अशा पद्धतीनेच पूर्ण प्रेस केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी जे आहे पूर्ण प्रेस करून झाल्यानंतर थोडं मीठ जे आहे ते सुद्धा असं वरून भुरभुरून घ्यायचं. आणि त्यानंतर जे काढताना आपल्याला तिखट काढायचं आहे ते एका बाजूला काढायचं चमच्याने, असं एकदम डायरेक्ट मधातून खोल गड्डा करून काढायचं नाही आहे, तर एका बाजूने तळाशी साईडनी करून काढायचं, जेणेकरून आपलं तिखट व्यवस्थित असं राहील. आता बघू शकता इथे छान कोरडी पॉलिथिन घेतलेली होती मी. ही पॉलिथिन घेतानाही एकदा चेक करून घ्या. तीसुद्धा मस्त पॅक करून इथे ठेवलेली आहे. त्यानंतर आपला डबा देखील इथे मी रेडी करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की तिखट वगैरे तुमचं ठेवून बघा. आरामात 2 ते 3 वर्ष पुरेल. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. बाय.